राज्याचे माजी मंत्री स्वरूपसिंग हिर्या नाईक यांचं देखील शोकप्रस्ताव आहे। खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की अनेक वर्ष मंत्री म्हणून काम केलेले, आदिवासी समाजामध्ये एक उत्तम नेतृत्व असलेले कैलासवासी स्वरूपसिंग हिर्या नाईक यांचा जन्म 10 सप्टेंबर 1938 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील नवागाव येथे झालं होतं। त्यांचं शिक्षण SSC पर्यंत झालं होतं। त्यांनी आदिवासी सेवा सहाय्यक संस्थेची स्थापना करून कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, D.Ed आणि B.Ed महाविद्यालय तसेच आश्रमशाळा सुरू केल्या। नवापूर तालुका शिक्षण प्रसारक संस्था तसेच पोस्ट बेसिक आश्रमशाळेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य केले। त्यांनी धुळे जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघ, नंदुरबार तालुका आदिवासी दूध उत्पादक संघ, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक म्हणून उत्तम कार्य केले। आदिवासी समाजाच्या व्यसनमुक्तीसाठी त्यांनी गावोगावी भजन मंडळाची स्थापना करून जनजागृतीचे कार्य केले होते। अनधिकृत सावकारीपासून आदिवासी समाजाला शोषणमुक्त करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते। कैलासवासी स्वरूपसिंग नाईक यांनी सुकवेल ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच, नवापूर पंचायत समितीचे सदस्य तसेच धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून कार्य केले होते। ते सन 1972, 1982, 85, 90, 95, 99, 2004 व 2014 असे 8 वेळा नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते। मार्च 81 ते एप्रिल 82 या कालावधीत महाराष्ट्र विधान परिषदेचे देखील ते सदस्य होते। मार्च 77 ते 80 या कालावधीत लोकसभेचे देखील सदस्य होते। सन 80 ते 2009 या कालावधीत समाज कल्याण, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी कल्याण, वने, अन्न व नागरी पुरवठा, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क, पर्यावरण, बंदरे, महसूल व भूकंप, पुनर्वसन, विमुक्त भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय अशा अनेक खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी उत्तम कार्य केले होते। अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे बुधवार दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी दुःखद निधन झाले। मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो।